नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेचा हार म्हणजे गाठी तयार करणार आहोत। अगदी सिंपलची रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा, या पॅनमध्ये मी 1 वाटी पांढर शुभ्र साखर घेतलेली आहे आणि ती साखर जेवढी भिजेल तेवढं आपण पाणी घालूया, म्हणजे अर्धा वाटी मी पाणी घेतलेलं आहे। हे व्यवस्थित प्रमाण आहे। आता आपण मंद आचेवर मस्त याचा पाक तयार करून घेऊया। बघा, मस्त 1 ते 2 मिनिटांनंतर बघा छान मस्त घट्टसर आपल्याला असा पाक तयार मिळेल। बघा, साखर आता व्यवस्थित विरघळलेली आहे। आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे। बघा, पाक मस्त छान घट्टसर असा तयार झालेला आहे। याच्यामध्ये तुम्ही अर्धा चम्मच तूप सुद्धा घालू शकता किंवा त्यामध्ये दूध सुद्धा घालू शकता, त्यामुळे पाक नरम येतो। बघा, थोडंसं दूध घालूया। त्यानंतर दूध घातल्यानंतर कधी कधी साखर जर मळकट असेल त्यावरची जी मड येते ती पूर्णपणे काढून घ्यावे, त्यामुळे गाठी आपली मस्त पांढरी शुभ्र अशी तयार होते। पण याच्यावरती कोणत्या प्रकारची मडी आलेली नाही आहे। त्यानंतर आपण आपे पात्र तयार करून घेऊया। बघा, आपे पात्राला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। व्यवस्थित तूप लावून घेऊया, त्यामुळे जे आपली गाठी आहे ती व्यवस्थित अलगद अशी निघून येणार आहे। बघा, अगदी थोडंसं तूप लावलेलं आहे। त्यानंतर मी दोरा घेतलेला, हा दोरा कच्चा असल्यामुळे मी हा चोपट करून घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने हा दोरा पूर्णपणे सेट करून घ्या। जे आपे पात्राचे असे गड्डे आहे त्यामध्ये व्यवस्थित दाबून घ्यावा, त्यामुळे जे आपण गाठी करतो ती व्यवस्थित आपली मस्त तयार होते। गाठीमध्ये व्यवस्थित आपला धागा व्यवस्थित सेट होतो। बघा, व्यवस्थित आपण तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता पाक पाहूया। बघा, आपला पाक आता चेक करूया। मी पाण्यामध्ये थोडेसे काही थेंब घातलेले आहेत। बघा, थोड्या वेळानं 1 ते 2 मिनिटांनंतर 5 ते 6 सेकंदानंतर बघूया। आपला जर पाक घट्टसर झालेला असेल पाण्यामध्ये घातलेला, तर आपली गाठी करण्यासाठी जो पाक आहे तो तयार झालेला आहे। आता आपण पाक चेक करूया। बघा, घट्टसरसा पाक तयार झालेला आहे। आता आपला गाठी करण्यासाठी पाक रेडी आहे। पाक बघा छान मस्त घट्टसर तयार झाले। यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कलर सुद्धा घालू शकता, तुम्हाला जो आवडेल तो, ऑरेंज कलर किंवा ग्रीन कलर। मी पांढरे शुभ्रच करणार आहे। चला तर आपला आता पाक रेडी आहे। आता चम्मचच्या साहाय्याने बघा आपण आप्पे पात्रामध्ये व्यवस्थित असा पाक घालून घेऊया। जो दोरा आहे तो तळालाच खाली व्यवस्थित लागला पाहिजे, त्यामुळे आपली गाठी व्यवस्थित निघेल, तुटणार नाही। बघा, अशा पद्धतीने आपण घालून घेऊया पाक। बघा, आपल्या गाठीचा संपूर्ण पाक घालून झालेला आहे। तुम्हाला जर अगदी छोट्या साईजची करायची असेल तर तुम्ही कमी सुद्धा साखर वापरून असा गाठीचा हार तयार करून घेऊ शकता। बघा, आता संपूर्ण घालून झालेला आहे। 10 मिनिटांनंतर बघा किती पांढर शुभ्र आपली गाठी तयार झालेली आहे। आणि अलगद थोडासा जरी आपण जोर लावला तर लगेच आपली ही गाठी अलगद निघून येते। तुम्ही चम्मचच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता, पण चम्मचने आपे पात्राला क्रॅशेस पडतात, त्यामुळे मी अगदी असा हलक्या हाताने दोरा ओढल्यानंतर लगेच ही गाठी मस्त निघून आली आहे। आणि आपला दोरा जो घेतला तो सुद्धा मजबूत आहे, तो सुद्धा तुटणार नाही। बघा, अलगद अशी आपली गाठी निघून येत आहे। बघा, किती छान मस्त निघालेली आहे। बघा, किती छान मस्त आपला व्यवस्थित आकार सुद्धा आलेला आहे। मस्त गोल गोल छान गाठीचा हार आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपण संपूर्ण जी आप्पे पात्रामध्ये जे मिश्रण भरलेलं आहे गाठीचे, ते अशा पद्धतीने आपण हार काढून किती छान मस्त गाठीचा हार तयार झालेला आहे। या गुढीपाडव्याला नक्की अशा पद्धतीचा गाठीचा हार नक्की तयार करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी कशी वाटली।